आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीडच्या कारागृहात वाल्मी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप। देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागणार। तर जेलमध्ये आरोपींना अशा सुविधा मिळणार असतील तर त्यांना रेस्ट हाऊस किंवा फ्लॅटमध्ये ठेवावं, धनंजय देशमुखांची टीका। वाल्मी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटसाठी मुंडेंचेच आदेश। वाल्मीकला काही होऊ नये, धनुभाऊंचेच आदेश आहेत, विजय वडेट्टीवारांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 1800 पानी आरोपपत्रात वाल्मी कराडसह इतर आरोपींविरोधात सबळ पुरावे। हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणात एकत्र आरोपपत्र दाखल। सुरेश धसांचे वाल्मी कराडसोबत 20 वर्षांपासून संबंध। मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असा प्रकार सुरू। माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा दावा। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात। इंदूर आणि बालाघाट परिसरात शोध सुरू। कोरटकर प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू। कोरटकर इकडे गेला तिकडे गेला हे दाखवणं बंद करा, अजित पवारांची प्रतिक्रिया। अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार। पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत एकमताने निर्णय, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय रामदास कदम नाव सांगणार नाही। रामदास कदम यांचं वक्तव्य। ठाकरेंनी योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा रामदास कदम यांचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत पक्षवाढीसाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी। सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांच्या नेत्यांची टीम सज्ज। आमदार खासदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षवाढीवर चर्चा।